नमस्कार, शुभ सकाळ सर्वप्रथम. तर आतापर्यंतचे जे काय कंटेंट झाले, मागचे व्हिडिओ जेवढे काय झाले असतील आपले, तर वैयक्तिक माझ्याबद्दल मी तुम्हाला सांगत आलो का व्यवसायातील ज्या काय अडीअडचणी, त्याच्यात होणारे डेव्हलपमेंट, त्यातून जे काय आकलन होऊन मी ज्यात बदल केला आहे भाऊ. ऑलरेडी जे काय अगोदर जे दूध संकलनवाले त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं कौशल्य लढून मी स्वतःच्या डेअरी व्यवसायात जो काय बदल केला त्याचा झालेला फायदा मी आतापर्यंत तुम्हाला सांगत आलो. कालच्या कंटेंटमध्ये आपण बघितलं, परिस्थिती जरा शिकवायला तयार असेल तर फक्त तुमच्यात शिकण्याची इच्छा पाहिजे, जेणेकरून तुम्ही सगळ्या गोष्टी आत्मसात करू शकता. कालच्या व्यवसायात आपण मेंटेनन्स माइंडसेटबद्दल बोललो. कालच्या कंटेंटमध्ये व्यवसाय आणि व्यवसायातील जे काय अडीअडचणी त्यापर्यंत आपण आतापर्यंत बघितलं. तर इथून पुढचा विषय असा आहे का व्यवसायाबद्दल ठीक आहे, सगळ्या गोष्टी स्टेबल झाल्या, हळूहळू शिकत चालू. याच्यात 2-4 वर्ष माझे चालता बोलता निघून गेले. आणि सरळ सरळ काय होतं ना, माझा प्रत्येक विचार असा असायचा, कोणतीही गोष्ट मी मनात ठरवली की बाबा आपल्याला काहीतरी वेगळं करायचं, युनिक आयडिया आपल्याकडे असली पाहिजे. जे जग करतं ते आपण करण्याची गरज नाही, तरच आपल्यात आणि त्यांच्यात कुठंतरी बदल दिसणार आहे. आणि दिसण्यापेक्षा स्वतःला त्याचा एक अभिमान वाटतो की बाबा बाकीच्यांपेक्षा तुम्ही काहीतरी वेगळं करताय, तर ही नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि लोकांना पण ती आवडते, नाही का. प्रत्येक वेळेस तेच 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 तर सांगायचा उद्देश काय का, कुठंतरी एक दिवाळी हा वर्षातून येणारा एखादा महत्त्वाचा सण आहे आपल्या भारतीय संस्कृतीत, एक मोठा सण आहे. तर दर दिवाळीला समजा जो काय ऑलरेडी अगोदरचे जे डेअरीवाले काय जे काय गिफ्ट वगैरे भेटवस्तू देत होते, मग मी थोडासा त्याचा विचार वेगळ्या पद्धतीनं केला का आपण शेतकऱ्यांना काय देऊ शकतो. पहिल्या वर्षी मी अनुकरण करत बाकीच्यांचं बघून बकेटी वगैरे वाटल्या, पण त्याच्या दुसऱ्या वर्षी मी बराचसा विचार करून एक ठरवलं की बा आपण काहीतरी अशी अशी भेटवस्तू देऊ शेतकऱ्यांना का त्याचा जोपर्यंत आपली पूर्ण पिढी तोपर्यंत ती टिकेल. मग असं विचार करून वृक्षारोपणाचा मी निर्णय घेतला की बाबा आपण वृक्ष जे काय झाडं आहे ते गिफ्ट करू, नाही का. जे काय रोपटे वगैरे द्यायचं ठरवलं आमचं. तर ठरल्याच्यानंतर टीमचं माझं सजेशन एक चर्चासत्र, मित्रपरिवाराच्या चर्चासत्र झाल्याच्यानंतर त्यातून आम्ही एक निर्णय घेतला की आपण ह्या दिवाळीला प्रत्येकाला नारळाचं एक एक झाड देऊ. तर झालं काय, तो विचार असे होती, ती कन्सेप्ट काय, त्यामुळे कुठंतरी वृक्षारोपणाला पण एक हातभार प्लांटकडनं लागणार होता. आणि प्लस जे काही दिलेली भेट आहे ती आयुष्यभराची भेट ठरली का ज्याच्या ठिकाणी आज जे काय माझे शेतकरी असतील, जे काही शेतकरी वर्ग असेल, जे काय दूध उत्पादक शेतकरी वर्ग माझ्यासोबत आजही आहे, तर त्यांच्या जो काय अंगणात असेल आजूबाजूला त्यांच्या शेतात त्यांनी जर ते नारळाचं झाड लावलेलं आहे, तर ते आज रोपलेलं आहे, तर तो जोपर्यंत झाड आहे तोपर्यंत आपण त्यांच्याशी निगडीत आहे. आणि ह्या गोष्टी आठवणीच्या जोडल्या गेलेल्या आहे. कुठंतरी एक स्मृती तयार होत चालते त्या गोष्टीमुळं आणि एक नैसर्गिक वातावरण चांगलंच राहणार आहे. आणि नारळ म्हटल्यावर त्याचं आयुष्य दीर्घकाळ आहे, हे तुम्हाला पण माहिती. तर ह्या ज्या गोष्टी ह्या मी करत आलो. मग दुसऱ्या वर्षी नारळ वाटले, तिसऱ्या वर्षी काय द्यायचं आहे बा. मग परत एक विचार करत करत आम्ही प्रत्येकासाठी एक घड्याळ घेण्याचा निर्णय केला का ज्या घड्याळीत एक चांगल्या प्रकारचे घड्याळ, ज्या घड्याळीत आपलं गोदावरी दूध संकलनचं एक लेबल आम्ही आतमध्ये चिटकवलेलं होतं, जेणेकरून आपलं प्लांटचं नाव पण राहील आणि घड्याळ ही कंटिन्यू तुमच्या संपर्कात असणारी वस्तू आहे, जिच्याशिवाय पर्यायच नाही घराला. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत घरगुती घड्याळाची गरज प्रत्येकाला आहे. तर मग त्याच्यानं पुढल्या वर्षी आम्ही घड्याळी वाटल्या. तर त्याच्यानंतरचा विषय असा होता की ह्यावेळेस काय वाटायचं आहे बाबा. मग परत आता त्याच गोष्टीवर विचार केला आणि थोडंसं काहीतरी युनिकनेस म्हणून लक्ष्मीपूजनसाठी जी काय डायरी असते आणि एक साधा पेन, असं एक जवळपास 100 ते 125 रुपयाच्या कॉस्टची एक वस्तू प्रत्येक शेतकऱ्याला दिली का जेणेकरून त्यांनी पूर्ण वर्षभराचा जो काय खर्चाचा रोज मिळेल त्यांनी त्या वहीत लिहावा. ह्या अनुषंगानं आपण यावर्षी वही दिली. तर ह्या ज्या गोष्टी सांगण्याचा उद्देश काय आहे का, ह्या नवीन नवीन गोष्टी, ज्या नवनवीन संकल्पना आहे ज्या मी व्यवसायात आणत चाललो, त्याचा मला बराचसा फायदा झाला. आणि आज जवळपास आता नंतर ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्याच्यानंतर एक तिसरी पिकअप उभं केली, म्हणजे तिसरी पिकअप घेतली एक लहानी मॅक्सी ट्रक आणि ती पण व्यवसायातच गुंतवली. आणि आज रोजी एक जवळपास टीम बिल्ड झालेली आहे, कुठंतरी एक कनेक्शन आहे. आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचा मला सांगायचा मुद्दा काय, सोशल मीडियाचा मला भरपूर फायदा झाला म्हणजे कसं, सोशल मीडियात भरपूर ताकद आहे, फक्त ती तुम्ही कोणत्या नजरेनं घेता किंवा कोणत्या नजरेनं सोशल मीडियाकडे बघता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज माझ्या इन्स्टाला जवळपास 1000+ व्हिडिओ आहे, पण एक पण व्हिडिओ असा विनाकामाचा आहे किंवा त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही असं नाहीच आहे. त्याच्यामुळं ज्यांनी बघितलं नसतील त्यांनी अजून बघून घ्या परत एकदा. तर सांगायचा उद्देश काय, सोशल मीडियानुसार तुम्ही जगापर्यंत पोहोचाल, तुम्हाला वेळ नाही लागत. जग इतका फास्ट झालं आहे आणि काळाची गरज आहे ती.
त्याबद्दल दुमतच नाही, पण त्याचा उपयोग तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता ते महत्त्वाचं आहे. आज कुठंतरी प्रत्येक शेतकऱ्याची एक बॉन्डिंग आहे. प्रत्येक शेतकऱ्याचं माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. गोदावरी दूध संकलन नेवरगाव म्हटल्याच्यानंतर त्यांचं जे काय त्यांच्या समोर दृष्टिकोन येतो, माझा पूर्ण झिरोपासून तर आत्तापर्यंतचा प्रवास त्यांच्या डोळ्यासमोर येतो. का सोशल मीडिया पूर्ण व्हिडिओ मी जे काही प्रसंग आले, जे काही अडचणी आल्या, सर्व व्हिडिओ अपलोड करत गेलो आणि अपलोड करत गेल्याच्यानंतर प्रत्येकाचा दृष्टिकोन माझ्याकडे वेगळा झाला. आज रोजी सगळ्या गोष्टी सुरळीत चालू आहे. टीम बेल्ट आहे, संकलन वगैरे 2-3 गाड्या आहेत, संकलनला लेबर पण व्यवस्थित आहे, शेतकरी पण चांगले, सगळ्यांशी सामाजिक सलोखा पण आहे. आपण ज्याला काय म्हणतो आपलेपणाचा विषय झाला मागच्या एका टॉपिकमध्ये. ह्या सर्व गोष्टी स्टेबल आहे. अडचणी ह्या सगळ्या शिकत एवढ्या 7 वर्षात जवळपास सगळ्या गोष्टीचं आकलन करत कोणत्या प्रसंगाला कसं सामोरं जायचं याचं एक टॅक्ट येऊन गेली. त्याच्यामुळे त्याचं अवघड वाटत नाही. मग कुठंतरी असतो व्यवसाय, शाश्वत व्यवसाय. मागच्या एका टॉपिकमध्ये मी तुम्हाला बोलता बोललो होतो की शाश्वत व्यवसाय म्हणजे काय, का सामाजिक आपलेपणा. मग आज माझा व्यवसाय शाश्वत व्यवसाय असं मला म्हणायला काहीच अडचण नाही. कारण काय होतं ना, कुठंतरी ह्या गोष्टीचं तरुण पिढीनं विचारच केला पाहिजे. तुम्ही व्यवसायात एंट्री करताय तर तुमच्यात सगळे गुण तुम्ही आत्मसात करा. ऑलरेडी ज्याच्यात आहे त्याचे लकच राहणार आहे, पण ज्यात नाही आहे, ज्याच्यात एखादा गुण कमी जास्त आहे किंवा ज्याचा स्वभाव नम्र नाही आहे किंवा सामाजिक आपलेपणाची त्याच्यात उणीव आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही भरून काढा, जेणेकरून व्यवसायात तुम्ही टॉपलाच असताना आणि एक स्वतःचा ब्रँड बनवत चाला, जेणेकरून ओळख तुमच्या ब्रँडची, तुमच्या नावाच्या नंतर तुमचा पैसा आहे. आजही मी इन्स्टाला जेवढे काय व्हिडिओ केलेले पूर्ण कामाचे व्हिडिओ, जे काय माझ्या एवढ्या 5-7 वर्षात जे काय अडचणी आल्यात, या 2-2.5 वर्षापासून मी इन्स्टा चालू केलं आहे, तर आज जवळपास 1000+ व्हिडिओ मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. त्या प्रत्येक व्हिडिओत काही कुठं ना कुठं मला तरुण पिढीला एक सांगण्याचा उद्देश आहे किंवा काहीतरी महत्त्वाचं मी त्यातून देऊन गेलेलं आहे. तर सोशल मीडियाचा वापर मी कोणत्या पद्धतीने केला सगळ्यात महत्त्वाचं ते, आणि यूट्यूब चॅनल चालू करण्यामागचा सगळ्यात मोठा हेतू का आजची जी काय भरकटलेली जी आपण तरुण पिढी म्हणतोय, 10% वर्ग सोडता 90% पिढी भरकटलेली. आज कोणाचं तरी यश, घवघवीत यश पाहायचं सोशल मीडियावरती, त्याच्यासारखं बनण्याचा विचार करायचा, त्याचे ड्रॉबॅक वगैरे जाणून नाही घ्यायची, कुठंतरी निर्णय घ्यायचा. आयुष्याला लगेच चुकीचं वळण भेटलं की बस आयुष्य त्या मुलाचं करिअर खराब झालं. मग ह्या गोष्टी सांगण्याचा उद्देश काय, यूट्यूबच्या माध्यमातून मी या सगळ्या गोष्टी शेअर करत जाणार आहे. इथून पुढे जे काय असतील नवनवीन जे काय व्यवसाय आहे, जेवढा काय माझा तुम्हाला देण्याचा प्रयत्न राहील ते मी देत चालणार आहे आणि तुमचा सपोर्ट मला असंच राहू द्या. तर आजच्या आपण टॉपिकमध्ये जास्त काही डीपमध्ये खोलवर मी सांगण्याचा उद्देश माझा नव्हताच. तर सरळ हिशोब होता की बाबा आजपर्यंत जो काय दूध संकलनाचा व्यवसाय तो माझा व्यवस्थित चालू झाला. याच्यानंतर मी माझा वैयक्तिक दुग्ध व्यवसाय आजपर्यंत दूध संकलनाचा व्यवसाय व्यवस्थित चालू झालेला आहे. सगळं स्टेबल आहे, टीम वगैरे सगळं बीड आहे, व्यवस्थित सगळ्या गोष्टी, सगळं टीम मॅनेजमेंट सगळं जिथल्या तिथं. त्याच्यामुळं आज मी थोडासा फ्री आहे. तर सांगायचा उद्देश काय का आता याच्यानंतर जो काय माझा घरचा वैयक्तिक दुग्ध व्यवसाय होता, याच्याबद्दल मी तुम्हाला इथून पुढच्या कंटेंटमध्ये 1-2-4 कंटेंटमध्ये सांगेन. आणि त्याच्यानंतर जे काय माझ्या आजूबाजूला जे व्यावसायिक लोक आहेत, त्या प्रत्येक लोकांची एक आपण छोटीशी मुलाखत घेणार आहे. कोणी वीट भट्टी व्यावसायिक असेल किंवा ट्रॅक्टर व्यावसायिक असेल किंवा कोणी पाणी फिल्टर व्यावसायिक असेल किंवा किराणा दुकानदार व्यावसायिक असेल, कोणी कृषी सेवा व्यावसायिक असेल, या प्रत्येक मुलाखती माझा घेण्याचा प्रयत्न असेल, जेणेकरून प्रत्येक व्यवसायाबद्दल तुमच्याकडे त्याचं नॉलेज मिळणार आहे. आणि त्यातले जे काही दिग्गज व्यक्ती, जे काही अनुभवी माणसं आहेत, त्यांचं व्याख्यान तुमच्यासाठी ते महत्त्वाचं ठरेल. आमची जे काय प्रश्न मंजुषा असेल पूर्ण ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलं जाईल. याची सर्वांनी नोंद घ्या. इथून पुढे जे कंटेंट येणार आहे, आतापर्यंत मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच एक 5-7 व्हिडिओ सांगत गेलो आणि सांगत जाण्याचा उद्देश काय होता की माझा अनुभव कुठंतरी तुमच्या कामात येऊ शकतो. काय होतं, मी हे जेवढं काही बोलतो आहे, तेवढं मी स्वतः नाही बोलत, अनुभव बोलतो आहे. तर जो काय अनुभव आलेला असतो ना, तो कुठं पुस्तकातून नाही वाचू शकत. म्हणून माझा अनुभव तुमच्यापर्यंत सांगण्याचा उद्देशच हा होता की याच्यातून काहीतरी तुम्हाला घ्यायला मिळावं. तर इथून पुढे जे काय कंटेंट असणार आहे, जे काय आपले टॉपिक असणार आहे, ते सगळ्यात इंटरेस्टिंग असणार आहे. त्याच्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी नसेल केलं ज्यांनी केलं असेल त्यांनी बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि कमेंट करत चला. व्हिडिओ आवडल्यास नक्की कोणापर्यंत शेअर करा, म्हणजे तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी नक्कीच फायदा तरुण वर्गाला त्याचा होणार आहे. तरी सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुमचा फीडबॅक असाच असू द्या. सर्वांचे आभार परत एकदा की कमी कालावधीत मला खूप काही सपोर्ट भेटला. सबस्क्रायबर संख्या पण माझी भरपूर वाढली. वॉच टाईम पण चांगला आहे व्हिडिओचा. आणि वाटलं नव्हतं मी यूट्यूबवरती एवढं कार्यरत आणि एवढ्या कमी दिवसात एवढं ॲक्टिव्ह होईल. तरी सगळे तुमचे जे काय सपोर्ट आहे तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. असाच सपोर्ट करत चला. माझा जो काय प्रयत्न असेल रोज नवीन व्हिडिओत काय जे सांगण्याचा तो समजून घेत चला. दृष्टिकोन माझ्याकडे जो काय असेल तो बदला. एखाद्याला आता गाव पातळीवर कुठंतरी 10-5% लोकांचा आजही मला विरोध होतोच व्हिडिओ बनवण्यासाठी की बाबा काय गरज आहे, पण त्या 10%चा विचार न करता मी 90% लोकांसाठी व्हिडिओ कंटिन्यू बनवत जाणार आहे. शेवटपर्यंत बघत चला. तुमचा असाच सपोर्ट असू द्या. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्याच्या कंटेंटमध्ये आपण माझ्या घरच्या दुग्ध व्यवसायाबद्दल आपण 1-2-3 कंटेंटमध्ये माहिती बघू. त्याच्यानंतर प्रत्येक जे काही व्यवसाय त्यांना भेट देऊन आपण प्रत्येक दिवशी वेगळा वेगळा व्यवसाय तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. याची सर्वांनी नोंद घ्या. धन्यवाद परत एकदा.